षटक क्रमांक पहिले घेऊन सुधीर आले. दुसऱ्या बाजूला ओपनर बॅटर्स विजय बदाले, निलेश शेटे. निलेश यांनी आक्रमण केलंय. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये खेळलाय. झेलबादची संधी होती, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. त्यानंतर निश्चितच आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. तर टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो सुपरस्टार क्रिकेट क्लब तळेगाव संघानं निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. दोन्ही टीम सज्ज व्हायचे. ही मॅच संपल्यानंतर आपण रेडी राहायचे. ओ हो आखूड टप्प्याचा बॉल मिस झालेत. निलेश निराशा व्यक्त केली स्वतःवरती, कारण आखूड टप्प्याचा बॉल म्हटलं की ऑन साइडला फुल शॉट, आणि फुल शॉट खेळण्यामध्ये माहीर आहेत निलेश शेटे, परंतु आता मैदानावरती बीट झालेत. षटक क्रमांक पहिलं सुधीर गोलंदाजीच्या मार्कवरती असताना पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू डॉट. 96 धावा जर तुम्हाला यशस्वीरित्या जर चेस करायचे असतील तर पहिल्या 2 षटकांमध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला एक चांगली सुरुवात मैदानावरती करावी लागेल. तळेगाव संघाचे संघनायक आणि गोवित्री संघाचे संघनायक आपले क्रिकेटचे जे काही QR कोड आहेत ते कृपया घेऊन या ठिकाणी संपर्क साधा. हो हा चेंडू देखील मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच इथे बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न विजय बदाले नक्कीच आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं, पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. मैदानामध्ये तुम्हाला जर नक्कीच इथे हा धावेंचा मोठा डोंगर चेस करायचा असेल तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये रन्स अपेक्षित आहेत. 5 चेंडू झाले, धावफलकावरती 4 धावा आहेत. सुधीर स्ट्रायकर गोलंदाज आहे टीमचे, फ्रस्ट्रेट झाले, रन्स आले नव्हते. उंचावून टोलवण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज, चेंडू मैदानावरती शॉट थर्डमॅनला, थेट फिल्डरच्या हातामध्ये एक सुंदर कॅच. फलंदाज होत आहेत बाद. विजय बदाले बॅक टू द पवेलियन. संदेश साधूनी थेट पट्ट्याने घेतले, दणदणीत विकेट. माननीय श्री राजूभाऊ कडलं किंवा मंचे व क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे यांची बळीची टाळी. स्पर्धेच्या निमित्तानं संदीप भाऊ शेटे आणि सहकारी मित्र परिवार उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. टू व्हीलर चालवताना मोबाईलचा वापर हा निश्चितच थोडासा भयंकर. पहिलं षटक मैदानावरती कंप्लीट झालंय आणि षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा, 4 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 92 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट. नक्कीच मित्रांनो, या मैदानावरती आपण असे काही सामने पाहिलेत जिकडे यावेळेस याच फटक्यांसाठी ओळखले जातात मित्रांनो. निलेश शेटे आखूड टप्प्याच्या बॉल वरती लगावलाय, आसमानी टोला, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार आलाय. शिवरायांचा हा छावा, या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती 10 धावा. पहिल्या ओव्हरचा तिसरा बॉल असाच फटका होता, परंतु मिस झाले होते निलेश. बुंद्यात टाकलेला बॉल जबरदस्त पिकअप केलाय. लॉंग ऑनला संकेत बनेल दर्शक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दणदणीत चौकार, 4 धावा. सुरुवात झाली आहे मित्रांनो. निलेश शेटे यांच्या बॅटमधून रन्स यायला षटकारा पाठोपाठ चौकार आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज सचिन दास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कामशेत परिसरामध्ये सातत्यानं सचिनला पण मैदानावरती बरेचसे हाफ स्टडीज क्रिकेट खेळताना पाहतो. फुलपिच स्टडीज क्रिकेटमध्ये देखील सचिन दासच्या नावाची चर्चा असते. फुलटॉस, आणि या फुल टॉस वरती निलेश शेटे ठरलेत बॉस. षटकार.
शिवरायांचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. याच फटक्यांसाठी ओळखले जातात मित्रांनो निलेश शेटे. घातक विस्फोटक सुरुवात करायची, षटकार चौकारांची बोछार लावायची, हे ट्रेडमार्क फटके आहेत निलेशांचे. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक आपण पाहतोय पांडुरंगजी कोयते साहेब आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस नवला कुंभरे संघातील खेळाडूंसाठी आहे. क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंभरे एक सुंदर नाव संघाचं आहे आणि नक्कीच मित्रांनो त्या नावाप्रमाणे आज खेळ साकारायचा आहे. या हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. आज घरच्या मैदानावरती खेळायचंय आणि घरच्या मैदानावरती खेळून जिंकायचं आणि आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये ते बक्षीसही पटकवायचे हा प्रयत्न नक्कीच असेल. परंतु समोर तितकंच कडवं आव्हान घेऊन छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत. फुलटॉस बॉल, खराब चेंडू, पंचांनी केला नाही, नो बॉल. आणि हा चेंडू समोरच्या दिशेला आपण पाहतोय, रनआउटचा चान्स. हो, कलेक्शन झालेलं नाहीये, बाल बाल बचावले. टाळ्यांचा कडकडाट संघाच्या डगआउट मधून झालाय. श्रीकांत आपण पाहतोय नक्कीच तिथे बचावलेले आहेत. 9+2 चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. पहिल्या षटकामध्ये जे काही कमावलं होतं सुधीरनं, षटक क्रमांक 2 मध्ये सचिन दासनं गमावले असं आपण म्हणू. मेहनतीनं कमावलं आणि इन्कम टॅक्सनं गमावलं अशीच काहीशी तरा आता मैदानावरती पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं मित्रांनो कमी धावसंख्या, धावफलकावरती 19 धावा होत्या, परंतु आता षटक क्रमांक 2 मध्ये अजूनही षटक सुरू आहे. धावफलक 23 अंकावरती पोहोचलेला आहे. 23 धावा धावफलकावरती, ज्यामध्ये 7 चेंडू आणि 21 धावा या निलेशांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. कमालीची बॅटिंग, कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना नक्कीच आपण पाहतोय. गोलंदाज मैदानामध्ये सचिन दास, डावखोऱ्या हातानं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. येस, नक्कीच मित्रांनो बीमर नो बॉल आपण पाहिला. फ्रीट ऑन, निलेश बॅक टिप इंटू द क्रीज उभे आहेत. फुल टॉस बॉल, फ्रीटचा चेंडू लॉप केलाय, फेकून दिला तो आउट ऑफ द पार्क. घरच्या मैदानावरती शेर की दहाड, निलेश यांच्या बॅटमधून षटकार. शिवरायांचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. 29 धावा धावफलकावरती आहेत. ती चर्चा होती की 2 ओव्हरमध्ये 30+ रन तरी बनल्या पाहिजेत आणि आता 29 तर झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सचिन दासची प्रचंड महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. निलेश शेटे भन्नाट टच मध्ये आहेत, भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. ओ, पॉइंटच्या डोक्यावरतून व्हॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारा हा एक सुंदर कट शॉट, एक सुंदर स्क्वेअर कट आणि मैदानावरती या स्क्वेअर कट वरती खणखणी चौकार. 4 धावा. पाहुणी बावका हा मारला चौका. नवला कुंभरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कडलक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा आणि जान माझा घेऊन फिरतो. येस, थँक्यू डीजे. 33 धावा धावफलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 अजून 1 चेंडू शिल्लक आहे. निलेश काय लढतायत मैदानावरती. ओ, बुंद्यात टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर. चांगला चेंडू हाताळला सचिन. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 33. ऑन स्क्रीन खऱ्या अर्थानं त्या वाघाला तुम्ही पाहताय. निलेश शेटे 10 चेंडू 31 धावा. काय खेळ मैदानावरती साकारलाय मित्रांनो. विजय बदाले लवकरात लवकर बाद झाला, परंतु ती जबाबदारी घेण्याचं काम खऱ्या अर्थानं निलेश यांनी केलंय. आणि नक्कीच आता रिक्वायर्ड रन रेट जो बराचसा दूर होता तो आता अंडर कंट्रोल आलाय असं आपण म्हणू शकतो. 2 ओव्हर झाल्यात धावफलकावरती 33. 24 बॉलमध्ये 63 ची आवश्यकता. अखेरचे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 63 धावा मैदानामध्ये बनवायच्या आहेत.
षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सुधीर जे कामगिरी करतायत. पंकज भाऊ गुगळे स्पोर्ट फाउंडेशन गोवित्री संघाचे कॅप्टन संपर्क साधा. यावेळेस श्रीकांत यांनी देखील अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न जग्गू राठोड दूरवरतून चेंडूवरती आले. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक आता पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 35 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी मित्रांनो हा कोरोयामोरोचा सामना आहे. कारण तुम्ही पाहताय बाद फेरीतील सामने नॉकआउट च्या मॅचेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस श्रीकांत परत एकदा वेगाने बॅट फिरवत आहेत. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांचा निर्णय आलाय. वाईड चेंडू आहे आणि नक्कीच इथे कुठल्या प्रकारे खेळाडूंना रिव्ह नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. 1 धाव या चेंडूवरती जी अतिरिक्त स्वरूपाची प्राप्त होते. चला टीम मित्रांनो घाई करा. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. कृपया घाई करा. स्पीडअप करा. वेळ वाचवा. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्ड वरती 36 धावा. तर चला घाई करायचे मित्रांनो. वेळ वाचवायचा आहे. हो यावेळेस लॉफ्टेड फटका. प्रॉपर टायमिंग. सुपर हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिड विकेटला श्रीकांत यांच्या बॅटमधून षटकार. शिवरायांचा हा छावा. या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. षटकारानं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 42 धावा. 21 चेंडू आणि 54ची आवश्यकता. यापूर्वी देखील सांगितलं या मैदानावरती 100 120 123 रन आम्ही चेस होताना पाहिल्यात मित्रांनो. हो यावेळेस यॉर्कर लेंथ हिट केले गेले. बुंद्यात टाकलेला हा चेंडू मैदानावरती. श्रीकांतला नक्कीच हा चेंडू बॅटवरती कनेक्ट करता आलेला नाहीये आणि हा चेंडू मैदानावरती आलाय निर्धाव. डॉट बॉल. धावफलकावरती 42 धावा. 4 चेंडू श्रीकांत खेळलेत. 8 धावा त्यांनी बनवल्यात. निलेश 10 चेंडू 31 वरती खेळतायत. षटक मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं गोलंदाजीच्या मार्कवरती सुधीर या संघाचे प्रमुख गोलंदाज. पहिला विकेट त्यांनी मिळवला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विजयला आउट केलं. हो परत एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न. दिशा द्यायची होती चेंडूला. स्वीप शॉट खेळायचा होता. चेंडू मैदानावरती निर्धाव आलाय. षटकार आलाय परंतु षटकारानंतर 2 चेंडू डॉट आलेत. तो षटकार कव्हर केलाय सुधीरनं असं आपण म्हणू शकतो. धावफलकावरती नक्कीच जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. ओव्हरची सुरुवातही डॉट बॉलनं झाली. या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर निलेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. त्यांना या ओव्हरमध्ये स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळाली नाही. हो फुल टॉस आणि या फुल टॉस वरती फलंदाज झालेत क्लीन बोल्ड. षटकाराचा चेंडू होता परंतु श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये आउट झाले त्या बॉलवरती. तर आता नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही मैदानावरती आपण पाहतोय टार्गेट जे दूर आहे. 18 बॉल 54 परंतु चेजेबल टार्गेट या मैदानावरती नक्कीच आहे. 18 मध्ये 42 झाल्यात. 18 मध्ये 54 बनवायच्यात. पाहूया काय होणार या दुसऱ्या डावाच्या उत्तरार्धामध्ये.
18च्या रिक्वायर्ड रन रेटनं तुम्हाला आता फलंदाजी मैदानावरती करायची आहे. क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंभरे यजमान संघ मैदानावरती खेळत असताना आमदार चषकामध्ये आपण पाहतोय हा थरार रंगलाय. 96 धावेंचा पाठलाग जो करायचा आहे आणि त्यापैकी आता 18 बॉल मध्ये 42 बनल्या गेल्यात. उर्वरित 18 मध्ये 54 ची आवश्यकता असताना षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाज सज्ज होत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये मित्रांनो छत्रपती शिवबा वॉरियर्स टीम साठी जर जमेची बाब काय राहिले असेल तर निलेश यांना त्यांनी पूर्णपणे नॉन स्ट्राईकला ठेवलं. कुठल्याही प्रकारे निलेश यांनी ओव्हर नंबर 3 मध्ये चेंडू खेळला नाही आणि त्यामुळं नक्कीच श्रीकांत त्यांनी एक षटकार जरूर मारला परंतु पुढच्या चेंडूवरती ते पूर्णपणे बीट झाले. विकेट आली आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतोय आकडे आता थोडेसे नक्कीच बदललेले पाहायला मिळाले. हो खराब चेंडू फुलटॉस बॉल टाकलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर टप्प्याची वाट जर तुम्ही पाहत असाल तर मैदानावरती तिथे निश्चितच तुम्हाला येस सर अंपायर्स कॉल आहे. ऑन फील्ड पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतायत बीमर नो बॉल साठी तिथे आपण पाहतोय तपासलं जाणार आहे. ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज झाले. ओव्हर दी वेस्ट चेंडू आहे नो बॉल या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. विलास येस अंपायर्स कॉल आहे. पंचांना जर शंका असेल तर ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. खेळाडूंना कुठल्या प्रकारे रिव्ह्यू नाहीये ओनली अंपायर कॉल. तर चला जाऊया मित्रांनो सामन्याकडे. तर जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक 4 मैदानावरती आपण पाहतोय नो बॉल न सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. सामन्याचं समीकरण बदलतंय. मागच्या ओव्हर मध्ये जी कमतरता होती ती पहिल्याच बॉल वरती भरून काढलेली आहे. चला घाई करा टीम. अठरा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 49 धावेंची आवश्यकता. 6 षटकांचा सामना 18 बॉल 49 ची आवश्यकता. परत एकदा फ्रीडचा बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार निश्चितच होणार. जग्गू होता त्या ठिकाणी परंतु मैदानावरती कलेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. जरी झेल टिपला असता तरी फलंदाज बाद झाले नसते. फ्रीड होता परंतु रन्स रोखू शकले असते. रनआउटच्या माध्यमातून चान्स निर्माण करू शकले असते. 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती. 17 चेंडूंचा खेळ आता मैदानावरती शिल्लक. परत फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला स्वीप केलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर बॉलच्या मागे आले. सुरक्षित रक्षण आणि या चेंडूवरती मिळते ती पुन्हा एकदा एक धाव. उतरता चेंडू होता. फुलर लेनचा बॉल होता. निलेश यांनी जास्तीची पॉवर जनरेट केली नाही फक्त दिशा दिली बॉलला आणि यासोबतच धावफलकावरती 50 धावा आपण पाहतोय. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 46 धावेंची गरज. 25 मिनिटांचा कालावधी नक्कीच तुमच्याकडे असणार आहे याची नोंद घ्या मित्रांनो. 5 षटक 25 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे याची नोंद घ्या. धावफलकावरती 50 धावा. 16 बॉल मध्ये 46 ची आवश्यकता. 13 मध्ये 38 बनवल्यात निलेश शेट्टी यांनी. तर आता गुरुदेव परांडे ऑन स्ट्राईक मैदानामध्ये तयार. बॅक डीप इन टू द क्रीज अगदी स्टंपच्या जवळ उभे आहेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. सिंगल पूर्ण झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा 51. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 51. विलास मोहिते गोलंदाजीच्या मार्क वरती. नो बॉल षटकारानं सुरुवात झाली. त्यानंतर दुहेरी धाव एक सिंगल अशा 3 चेंडूवरती 9 धावा आल्या त्या षटकामध्ये. अजूनही सामना जिंकण्यासाठी समीकरण नक्कीच आपल्याला बदलताना जे पाहायला मिळेल. आकडे चेंज होताना नक्कीच पाहायला मिळेल. 15 बॉल 45 ची गरज.
हो यावेळेस बॅटच्या पुढे टाकलेला बॉल लॉप केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडेसे अपुरे पडलेत. हो खराब जजमेंट. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निलेश शेटे यांच्या बॅटमधून हा खणखणी चौकार. बाहुनी बावका हा मारला चौका. नवला गुमरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कडलक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा आणि जानू माझा घेऊन फिरतो जातो. धावफलकावरती 55 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 14 चेंडू 42 धावा. मॅन फ्रॉम नवला कुंभरे निलेश शेटे. घाई करा टीम. वेळ वाचवा मित्रांनो. सहकार्य करा. स्पीडअप करणं गरजेचं आहे. नियोजित कालावधी 5 षटकांसाठी 25 मिनिटं आहेत. वेळ वाचवा कृपया. गाडी करून आतमध्ये आणू नका. सहकार्य करा. आखू टप्प्याचा बॉल वेग वाढवला. फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू मैदानावरती डॉट आलाय. 55 धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 41 ची आवश्यकता. अखेरचे 13 चेंडू 41 धावा हे समीकरण. परत 10 चेंडू थोडस बॅट पासून दूर ठेवला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पायाच्या साह्याने सुरेख क्षेत्ररक्षण. वा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळाले. बाउंड्री रोखलेली आहे. 2 धावा रोखलेल्या आहेत. या 2 धावेंना धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा 57 रन. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 39 धावा अजूनही मैदानामध्ये बनवायच्यात. 12 बॉल 39 ची आवश्यकता. पहिल्या डावामध्ये मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं ज्या अतिरिक्त रन्स खर्च झाल्या आता त्या धावा इथे मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय महागड्या ठरतील की काय. परंतु मॅच संपलेली नाहीये. 12 बॉल 39 ची आवश्यकता. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. चला मित्रांनो ड्रिंक्स ब्रेक घेत आहे परंतु ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर कंप्लीट करा आणि मॅच सुरू करा. दोन्ही टीम्सला सूचना आहे. घाई करा. वेळ वाचवा. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. 12 चेंडू 39 ची गरज. संकेत माने ओव्हर नंबर 5 साठी मैदानावरती दाखल झालेत. धावफलकावरती 57 धावा आहेत. 12 बॉल 39 ची आवश्यकता. 12 पैकी कमीत कमी 6 षटकार मारायचे. यावेळेचा चेंडू पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय. एक रन पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो होकार नकार. निश्चितच रन होऊ शकले असते मित्रांनो परंतु स्ट्राइक निलेश शेटे यांच्याकडे ठेवायचे कारण ते टच मध्ये आहेत. जर स्ट्राइक घ्यायची होती तर मित्रांनो 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या रनला गुरुदेव रनआउट देखील होऊ शकला असता परंतु एकच धाव आली. एका धावेने धावफलक पुढे. स्कोर कार्ड वरती 58 धावा. यावेळेस याच साठी केला होता अट्टा स्ट्राइक वरती येण्याचा आणि स्ट्राइक वरती आल्यानंतर निलेश शेटे यांनी लगावला एक आसमानी टोला. तर या डावामध्ये देखील मित्रांनो हा रेकॉर्ड होतोय. वैयक्तिक 17 चेंडू 50 धावा. निलेश शेटे इज द मॅन. काय जबरदस्त लढाई तो लढतोय. जखमी वाघ ज्याप्रमाणे इथे मैदानावरती आपल्याला तशीच कडवी झुंज निलेश शेटे देत आहेत परंतु निलेशने कुठल्या प्रकारे सेलिब्रेशन केलेलं नाहीये कारण त्याला देखील ठाऊक आहे अजून काम कंप्लीट झालेलं नाहीये. मॅच संपलेली नाहीये. 17 चेंडू 50 वरती खेळताय. धावफलकावरती 64 धावा आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात. संकेत माने. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख. बराचसा पुढे टाकलेला बॉल होता. बॅटच्या जवळ चेंडू वळण घेतोय. संकेत माने लेफ्ट हँडर फलंदाज आहेत परंतु राईट आर्म पेसर म्हणून ते आपल्याला मैदानावरती कामगिरी करताना पाहायला मिळतात. एक डॉट बॉल महत्वाचा आहे फिल्डिंग टीम साठी.
दरम्यानचा चेंडू परत एकदा मिस टायमिंग झालाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर बॉलच्या मागे आलेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नकार नकार मैदानामध्ये एकच धाव, कारण गुरुदेवची विकेट देखील महत्वाची आहे आणि तो देखील एक सिक्सर किंग आहे, त्यामुळे आता त्याच्यावरती देखील विश्वास दाखवणं गरजेचं आहे. 65 धावा, 65 रन, लॉस ऑफ 2. अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानावरती. या ओव्हरमध्ये 2, पुढच्या ओव्हरचे 6, असे एकूण 8 चेंडू शिल्लक. 31 ची गरज. 8 बॉल 31. ओ हो, हा चेंडू देखील मैदानावरती डॉट. संकेत माने एक षटकार नक्कीच खाल्ला, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय संकेतनं. निर्धाव चेंडू नक्कीच काढलाय. यावरचा शेवटचा बॉल. मॅच मध्ये राहण्यासाठी एक षटकार गरजेचा आहे. ओ, बॅटची इनसाइड एज, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. षटक मैदानावरती संपलं गेले ते 5व्या क्रमांकाचं. धावफलकावरती 65 धावा, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 31 धावेंची आवश्यकता. आखरी 6 गेंदे शेष, जीतने के लिए 31 रनों की जरूरत. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक. 31 धावा सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात. आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहता 2 गोलंदाजांना 2 षटकांचा कोटा कंप्लीट करण्याची मुभा असते आणि आता मैदानावरती अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा विलास गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. धावफलकावरती 65 धावा आहेत. 6 बॉल 31 ची आवश्यकता. विलासांचा पहिलाच बॉल उचललाय, फेकून दिलाय तो सरळ सीमा पार. एक फ्लॅटेड षटकार. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. 6 चेंडू 31 ला पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आकडे बदलतायत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायचे असतील त्या अजूनही 25 धावा. पाच बॉल 25 ची गरज. 71 झाल्यात. आणखीन एक बिगिटचा प्रयत्न. बॉल हवेत, फटका फसलाय. विकेट ऑफ द मॅच. विकेट ऑफ द मॅच. निलेश शेटे बॅक टू द पवेलियन. चांगला खेळ साकारला. 20 चेंडू 57 धावा. एक हाती झुंज या खेळाडूने दिली मित्रांनो, परंतु आता मैदानावरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत, परंतु काय सुरेख खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग नक्की सुरेख केली. दुसऱ्या बाजूने जर साथ मिळाली असती